तर एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले आहेत, मातोश्रीवर राज ठाकरे पोहोचले, तर दुसरीकडे पवार काका पुतणे एकत्र आलेले आहेत। पुण्यामध्ये महत्त्वाच्या बैठकीला काका पुतण्यांची भेट झाली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील बैठकीचे निमित्त आणि या निमित्तानं संचालक मंडळाची बैठक सुरू आहे। 163 कारखान्याचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। तर इथे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आलेले आहेत। एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची कौटुंबिक भेट, तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावरती आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावरती आहेत, त्यांच्या पुन्हा पुन्हा भेटी होत आहेत। जगदीश, अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। एका कारखान्याच्या कामासंदर्भामध्ये आज सकाळपासून चर्चा होती की या दोघांची भेट होणार आहे, परंतु राज्यभरातील सगळ्या साखर कारखान्यांचा आढावा जो आहे तो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून चेअरमन असणारे शरद पवार आणि या कारखान्याचे या इन्स्टिट्यूटचे सभासद असणाऱ्या अजित पवारांकडून सुरू असलेलं पाहायला मिळतंय। केवळ इतके दोघच नेते नाहीत, तर राज्यातील सगळे कारखानदार असतील किंवा इतर मंत्रीगण असतील किंवा जयंत पाटील असेल, विश्वजित कदम असेल, विशाल पाटील असेल, हे सगळेच जण जे आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत। आणि स्वतः अजित पवार आणि शरद पवार शेजारी बसून जे आहेत ते या सगळ्या कारखानदारांकडून आढावा घेतला जातोय। कारण का काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने पाऊस पडला त्यामुळे अनेक ठिकाणी ऊसाचं पिकाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये साखर उत्पादन करणारी क्षमता असणारे ऊस निर्माण करणं आणि हे कारखाने जे आहेत ते यंदाच्या हंगामामध्ये जिवंत ठेवणं, या सगळ्यासाठी ही सगळी बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। तसेच मागील काही दिवसांपूर्वी देखील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पीक घेण्यासाठी कामकाज केलं जात होतं। त्या दृष्टीने देखील ही संपूर्ण बैठक जी आहे ती सध्याच्या घडीला महत्त्वाची मानली जाते। आणि साधारणतः मागील 40 ते 45 मिनिटांपासून ही सगळी बैठक सुरू आहे। अजून तासभर ही बैठक जी आहे ती सुरू राहू शकते अशा प्रकारची शक्यता आहे। आणि स्वतः अजित पवार आणि शरद पवार शेजारी बसून या सगळ्या कारखानदारांकडून आढावा घेताना पाहायला मिळत आहेत। जगदीश, रोहन, तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।